अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आता येत्या 26 एप्रिलला आपल्या स्वामी पुण्यतिथी येत आहे। तर आपल्या स्वामी भक्तासाठी खूप विशेष दिवस आहे। तो दिवस म्हणजे आपल्या स्मरण करण्याचा आहे स्वामीचा। जे काही कोणी भक्त आहेत स्वामीचे तर त्यांनी पण त्याविषयी आपण खरंच खूप महत्त्वाचा मानला जातं। पुण्यतिथी ही म्हणजे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, ज्याला म्हणजे अवतार कार्य समाप्ती दिन असंही देखील म्हणतात। हा दिवस स्वामी भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो, कारण या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण केले जाते व त्यांचे कार्य, त्यांची शिकवण्याची आठवण केली जाते, त्यांची पूजा केली जाते। तर बघा, जे काही कोणी भक्त आहेत स्वामीचे, अंतिम भक्त आहेत, तर त्यांनी ते खूप महत्त्वाचं म्हटलं जातं की आता आपल्याला या पुण्यतिथीला जसं म्हणजे आपण प्रकट दिनी जेव्हा येत असतो तेव्हा आपण खूप छान सेवा केली। सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण केलं, म्हणजे गुरुचरित्र सारामृतचं पारायण केलं, खूप छान सेवा केली। पण आपण ह्या पुण्यतिथीला आपल्याला संकल्प केला नाही तरी चालतं, कारण संकल्प न करताही आपण खूप छान सेवा करतो। जर तुम्हाला काही जमत नसेल तर निदान स्मरण तरी नक्की करा पुण्यतिथी दिवशी, कारण पुण्यतिथी हे खरंच खूप महत्त्वाचा दिवस म्हटला जातो आणि त्या दिवशी आपल्याला छान पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे। तर बघा, पुण्यतिथी म्हणजे महत्त्व म्हणजे काय, तर ते अवतार कार्य समाप्ती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची जे अक्कलकोटमध्ये त्यांनी 22 वर्ष वास्तव्य केलं होतं, म्हणजे त्यांचं 1878 त्यांची समाधी घेतली त्यांनी। त्या दिवशी स्वामी भक्तांसाठी एक विशेष दिवस म्हणून मानला जातो, म्हणजे जिथे स्वामीचे स्मरण करतात, भजन करतात, प्रार्थना करतात स्वामींचे। म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून पण ओळखले जाते स्वामी समर्थांना, हे सगळ्यांना माहितीच आहे। आणि जेव्हा त्यांचे शिष्य आहे चोळप्पा, त्यांच्या निवासस्थानी त्यांचे समाधीस्थ करण्यात आले होते, ते स्थान भक्तासाठी खरंच विशेष महत्त्व आहे। तर तुम्ही नक्की पुण्यतिथीला जर अक्कलकोटला गेला तर चोळप्पा घरी त्यांची समाधी आहे, तर तिथे पण दर्शन घ्या, कारण खूप छान। आणि तुम्ही पण जाण्याचा नक्की प्रयत्न करा। जर तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर नक्की दर्शन घ्या तिथे पण जाऊन, कारण तिथे समाधी आहे कारण त्यांचे जे चोळप्पा आहे तर त्यांचे खरे भक्त होते ते, तर त्यांच्या घरी त्यांनी समाधीस्थ झालेले आहेत महाराजांचे। तिथे पाऊल पण महाराजांचे दिसतील तुम्हाला, तर तिथे नक्की दर्शन करायला जावा। कारण या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पुण्यतिथी दिवशी, तर स्वामी भक्तांनी स्वामी समर्थाचे स्मरण करावे, भजन कीर्तन हे तर तुम्हाला सांगितलं आहे। तर अक्कलकोट येथे समाधीस्थळाला नक्कीच भेट द्या, कारण ते म्हणजे जी काही भाविक आहेत त्यांचे श्रद्धास्थान पण आहे। स्वामी समर्थाची म्हणजे पूजा करा, त्यांचे अभिषेक करा, त्या दिवशी त्यांचा आवडीचा नैवेद्य करा, त्यांच्या चरणी प्रार्थना करा, नामस्मरण खरंच करा। कारण त्या दिवशी जर तुम्हाला शक्य जर झालं नाही, आता समजा आता सुट्ट्या आहेत सध्या चालू, तर तुम्ही इकडे तिकडे कोणाचे घरी लग्न असेल किंवा कार्य असेल, तुम्हाला जर जमत नसेल तर त्या दिवशी निदान तुम्ही स्मरण करा। फक्त नामस्मरण जरी केलं तरी पण तुम्ही चालतं। बघा, आपण पुण्यतिथी येत आहे तर फक्त आपण नामस्मरण जरी केलं तरी भरपूर आहे, कारण स्वामींना फक्त आपली सेवा खूप महत्त्वाची वाटते। कारण तुम्ही स्वामींना काहीच नाही पाहिजे, फक्त तुमची म्हणजे जी निस्वार्थ सेवा जी तुम्ही करता तर तेच पाहिजे असतं। कारण एका भक्ताने असंही विचारलं होतं की स्वामी तुम्ही कुठे असतात, तर बघा स्वामीने खूप छान उत्तर दिलं। तर त्यांनी म्हटले की तुमच्या सेवेमध्ये मी असते, तुमच्या स्मरणामध्ये मी आहे, तुम्ही जेव्हा गरजूंना मदत करतो, अन्नदान करतो, तिथे मी आहे। बघा, त्या दिवशी तुम्हाला आता उन्हाळा आला आहे तर त्या दिवशी तुम्ही जिथे तुम्ही मठ आहे स्वामीचं तिथे जाऊन दर्शन करा, तिथे पाणी वाटप करा, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान करा किंवा बुंदीचे लाडू वाटप करा, तिथेच तुम्हाला स्वामी पण भेटतील। काय सांगता येत नाही, कुठल्याही रूपात तुम्हाला स्वामीचं दर्शन होऊ शकतं। म्हणजे गरजूंना मदत करा, त्या दिवशी पाणी द्या, नक्कीच द्या, जेवढी तुमच्या यथाशक्ती जेवढी तुमच्याकडून मदत होईल तेवढं गरजूंना अन्नदान करा, तिथेच तुम्ही स्वामी आहे। तर अशा प्रकारे त्या भक्ताला उत्तर मिळालं होतं। तर खरंच आपले स्वामी जिथे आपले म्हणजे आपण जे स्मरण करतो की त्यांची पूजा करतो, अभिषेक करतो, तिथे आपण गरजूंना मदत करतो, तिथे खरे स्वामी आपल्या कोणाच्याही स्वरूपात म्हणजे प्राण्यांच्या कोणाच्याही स्वरूपातून आपल्याला भेट देतात।
तर आपल्याला जी काही त्या दिवशी पुण्यतिथी आपल्याला अशा प्रकारे ही साजरी करायची आहे. तर त्या दिवशी आता बरेच जण आता सामूहिक गुरुचरित्र पारायणाला पण बसणार आहे. तर तुम्ही नक्की बसा. 20 तारखेपासून तुम्ही सामूहिक मठात जाऊन म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. जर नसेल जमलं तर तुम्ही घरीही पारायण करू शकता. नियम अटी तुम्हाला माहितीच असेल, त्या नियम पाळून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा गुरुचरित्र सारामृताचे 21 अध्याय तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही 7 दिवसाचं पारायणही तुम्ही करू शकता. गुरुचरित्र पारायणाचे दररोज 3-3 अध्याय वाचायचा आहे. असे 7 दिवस तुम्ही 21 अध्यायही वाचू शकता गुरुचरित्र सारामृताचे. परत नंतर 11 माळी शक्य झालं तर जप करा. परत 11 वेळेस तारक मंत्र म्हणा. जे आपण प्रकट दिनानिमित्त सेवा केली, जे तसंच स्वामी पुण्यतिथीने निमित्त ही आपण अशी सेवा करायची आहे. पण आपण संकल्पयुक्त नाही केलं तरी चालतं. पण गुरुचरित्राला पारायणला बसत असाल तर तुम्ही काही तुमच्या इच्छा असतील किंवा संकल्प करायचा असेल तर तुम्ही करू शकता. शक्य झालं तर तुम्ही गुरुचरित्र सारामृत गुरुचरित्र पारायण हे जे आहे ते सामूहिक करा. कारण तिथे खरंच ते असं केलं तर तुम्हाला जास्त सेवा करण्याची म्हणजे जास्तीत जास्त सेवा करण्याचं म्हणजे मठात छान सेवा नैवेद्य करायचा आहे. घरी करण्यापेक्षा तुम्ही ते करा किंवा चांगलं बेसन लाडू आवडतं, पुरणपोळी आवडतं, तुम्हाला जेवढं तुमच्या ज्याने तुम्हाला शक्य होईल ते नैवेद्य करा. खरं तर दही आपलं दूध साखरही त्यांना हे असतं म्हणजे स्वामींना जरी दाखवलं तरी ते प्रसन्न होतात. त्यांची खरी भक्ती म्हणजे आपण जे काही सेवा करतो किंवा त्यांचे जास्तीत जास्त आपण स्मरण करतो, त्यांचं नाम जप करतो तर ते स्वामींना आवडते. तुम्ही किती वस्त्र घालता, किती छान जेवण देता हे त्यांना महत्त्वाचं नाही वाटत. त्यांची खरी म्हणजे त्यांचं नामस्मरण करणे, त्यांची पूजा पाठ करणे हे त्यांना आवडतं. त्यामुळे त्या दिवशी अभिषेक करताना आपल्याला सर्वप्रथम आपल्याला अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. म्हणजे अभिषेक पहिलं गणपतीचा करायचा आहे, त्यानंतर स्वामीचा अभिषेक करायचा आहे. त्यावेळेस अभिषेक करताना आपल्याला म्हणजे सर्वप्रथम आपल्याला अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्त्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणायचं आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर 16 वेळेस म्हणा, नाही तर शक्य नाही झालं तर 1 वेळेस तरी म्हणा. त्यानंतर आपल्याला स्वामींना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्यांचा आवडीचा नैवेद्य दाखवा, आरती करा आणि खूप छान अभिषेकच्या आधी आपल्याला रामरक्षा स्तोत्राचे 9 ओळी म्हणायच्या आहेत, तर ते पण म्हणायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला श्री स्वामीचरित्र सारामृताची सांगता पण करायची आहे. जर तुम्ही सांगता त्या दिवशी आपल्याला पुण्यतिथी दिवशी यायला पाहिजे म्हणजे 7वा दिवस. जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर तेच बिन सांगता पुण्यतिथी दिवशी येते. त्या दिवशी आपल्याला छान नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींना, त्यांची आरती अभिषेक करायचा आहे. खरंच खूप छान दिवस आहे आणि त्या दिवशी छान सेवा करा आणि अशा सेवेमुळे आपल्याला स्वामी खरंच खूप लवकर आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यांचा. तर अशा प्रकारे आपल्याला पुण्यतिथी साजरा करायचा आहे. जर शक्य झालं तर त्या दिवशी मठामध्ये नक्कीच जाऊन दर्शन करा. जर तुम्हाला शक्य झालं तर अक्कलकोटलाही जावा. जर खरंच अक्कलकोटला गेलं तर खरंच खूप छान आहे, कारण तिथे समाधीचे तुम्हाला दर्शन मिळेल. वटवृक्षाखाली तिथे तुम्ही स्वामी जिथे आपल्याला उपदेश देत होते सगळ्या भक्तांसाठी, तर तिथे तुम्हाला छान दर्शन होईल. तर तिथे पण जाऊन तुम्ही दर्शनाचा नक्कीच लाभ घेऊ शकता. काही मान्यतेनुसार म्हणजे श्री स्वामीची म्हणजे 30 एप्रिल 1878 रोजी अवतार करायची सांगता केली होती. म्हणजे बघा स्वामींना जाताना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे ब्रीदवाक्य बोलले होते. पण स्वामी असेही म्हटले होते की मी गया नाही, मी जिंदा हूँ असं म्हटले आहेत. कारण स्वामी हे आपल्या चराचरामध्ये आहेत. स्वामी कुठेही नाही, जिथे आपण स्मरण करतो तिथे स्वामी आहेत. तुमच्या गरजूंना तुम्ही मदत करतात, अन्नदान देतात, तिथे तुम्हाला स्वामी आहेत. खरं स्वामी कुठल्याही स्वरूपात दर्शन देतात. हे खरं माझी प्रचिती आहे, माझा अनुभव आहे ते तुम्हाला सांगते आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पुण्यतिथी साजरा करायची आहे. 20 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत आपल्याला 7 दिवसाची आपली छान सेवा करायची आहे. तर चला मग आपण सगळ्यांनी पुण्यतिथीची छान सेवा करूया, आशीर्वाद घेऊया स्वामींचे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.